महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आज सकाळी मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत नवीन निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून दर्जेदार काम करून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले। अमाना क्या हम भी आ रहे सर पीछे रुकना है एक सेकंड तो मेरे को फोटो लेके फिर खऱ्या अर्थानं मतदार आपलं मत नोंदवतोय। या महानगरपालिकेचे सेवक कसे असावेत याचा निर्णय आज मतदार घेणार आहे। आणि मी पण एक मतदार असल्यामुळे आम्ही सर्वच कुटुंबीय मतदार असल्यामुळे आज मतदानाला आलो, मतदान केलंय। निश्चितच या महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक निवडून जातील त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं कामकाज करून घेणं ही माझी जबाबदारी राहणार आहे। म्हणून त्यांना जे काही भावी नगरसेवक असतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा। गेल्या 2-3 तासामध्ये शहरातल्या मतदान केंद्रावर बिघाड दिसून आलेली आहे। जवळपास 6 मतदान केंद्र बिघडलेले आहेत। एवढे दिवस ही सगळी यंत्रणा काम करत होती आणि मतदानाच्याच दिवशी मतदारांच्या समोर अडचण आलेली आहे असं दिसतंय का? जनरली इतक्या मोठ्या मशिनी वगैरे असतात, परंतु 1-2 ठिकाणी 2-4 ठिकाणी असं होतं। लोकसभेला होतं, विधानसभेला होतं, आता हे महानगरपालिकेची निवडणूक आहे इथे झालं। परंतु तातडीनं मला वाटतं निवडणुकाचे इथलचे जे काही प्रमुख आहेत त्यांनी त्यामध्ये सुधारही केलेला आहे आणि आता यंत्रणा व्यवस्थित कामही करते। राज्यामध्ये मतदान केल्यानंतर जी बोटावर शाई लावते ते आता मार्कर पेन लावलं जात आहे आणि ती सहजपणे पुसली जाते। त्यामुळं शिवसेना आणि मनसेच्या वतीनं आक्षेप घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी तिथं दिसतंय मार्कर पेनने खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाई हे मार्कर पेनची ताबडतोब निघल्या पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे। आपल्या अंबादास दानवे असं म्हणालेत की सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः भाजपकडून रात्री पैशाचा पाऊस पाडला गेला शहरात। भाजपकडून काय केलं गेलं याच्याबद्दल मला कल्पना नाही आहे, परंतु जे काही ते वेगवेगळे स्टेटमेंट देतात त्यावर निश्चितच मी एक सांगेल की आपण लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक आहोत ही भावना आपण ठेवली पाहिजे। काही लोक मालकाच्या भूमिकेत जे जायला लागलेत त्यांना जनता आपल्या आपल्या पद्धतीने, मग त्यांनी जर धडा शिकवला तर त्यावर काही गैर नाही। विरोधी पक्षाकडून असं सांगितलं ही परिवर्तनाची लढाई आहे आणि परिवर्तन 100% होणार आहे असं त्यांचा दावा आहे। परिवर्तन दरवेळेला झालंच पाहिजे। विरोधी जे आज आहेत ना तेच काही काळपूर्वी ते भाकावर होते आणि शहराचा झालेला भाकास विकास याचा आता परिवर्तन करण्याची वेळ आलेली। शहर आता गतीने पुढे जाईल एवढं मात्र निश्चित आहे। ओके।